तर कफ सिरपमुळे आतापर्यंत 19 चिमुकले हे दगावलेले आहेत। अनेक लहान मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत। कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे आतापर्यंत 19 चिमुकले हे दगावल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान या संदर्भात आता कारवाईला सुद्धा सुरुवात झाली आहे। कफ सिरपमध्ये डायइथेनिल ग्लायकॉलचं प्रमाण हे अधिक असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी NCDC ची टीम ही आता दिल्लीहून नागपुरात दाखल झाली आहे। जेव्हा सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स निगेटिव्ह येत आहेत तेव्हा आणि टिपिकल प्रेझेंटिंग जो MP मधून लॉट आलेला जो पेशंटचा होता त्यांच्याकडे हे कोल्ड्रिपचं सॅम्पल्स आढळून आलं आणि त्यांच्याकडले सगळे पेशंट जे प्रेझेंटिंग सिम्पटम्स विथ ॲन्युरिया आणि आपलं काय म्हणूया रिनल शटडाऊन असल्यामुळे ते थोडंसं लिंक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे आम्ही FDA आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन छिंदवाडा यांना कळवलं। मग NCDC दिल्ली आणि छिंदवाडा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन यांच्याशी कोऑर्डिनेशन झाल्यानंतर त्यांनी FDA तर्फे ते सॅम्पल सील करण्यात आले आणि तिथे DEG हे त्याच्यामध्ये अतिप्रमाणात हे आढळून आलेलं आहे। तर याबाबत मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। 13 जे लहान मुलं आहेत ते मध्य प्रदेशातनं त्यांचा उपचाराकरता त्यांना नागपुरात आणण्यात आलं होतं, मात्र त्यांचा उपचारादरम्यान जो आहे तो मृत्यू झालेला आहे। कारण जे आहे ते साधं कफ सिरप जे असतं ते घेतल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं निष्पन्न होताना आपण पाहतो। आपल्यासोबत महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, कसं बघता तुम्ही हे याची मेन कारणं काय आहेत? 15 सप्टेंबर रोजी आम्हाला एक अलर्ट आलेला होता प्रायव्हेट हॉस्पिटलमार्फत की त्यांच्याकडे AESच्या केसेस ॲडमिट आहे। त्याच्यानंतर GMC नागपूर यांच्यातर्फे पण आम्हाला अलर्ट आला की त्यांच्याकडे पण AESच्या केसेस ॲडमिट झालेल्या आहे। ॲक्यूट एन्सेफलायटिक सिंड्रोम म्हणजे AES, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फीवर होत असतं, नंतर अल्टर सेन्सोरियम होतं, कन्व्हर्जन सीझर्स, अशा पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन होत असतं। याच्यामध्ये डायइथिल ग्लायकॉलचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळलेलं आहे आणि ते रिनल शटडाऊन करते असं ओव्हरऑल दिसतं। त्याच्यावर डिटेल तर FDA सांगू शकणार, पण आमचं प्रथमदर्शनी पेशंटला लवकर आयडेंटिफाईड करण्याचं आणि पॉझिटिव्ह फॅक्टर्स फाइंड आउट करणं हा आमचा उद्देश होता। त्यानुसार आम्ही ते आयडेंटिफाईड केलेलं आहे आणि आता आम्हालाही अपेक्षा आहे की आता हे सिरप बॅन झाल्यानंतर नवीन केसेस येणार नाही आणि आपण जे सध्या ॲडमिटेड रुग्ण जे आहेत त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने GMC आणि बाकी हॉस्पिटलला चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहे, ते पण लवकर बरं होतील असा आमचा अंदाज आहे। आतापर्यंत 19 लहान मुलांचा जो आहे मृत्यू झालेला आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।